ही व्हिडिओ केवळ आणि केवळ मनोरंजनसाठी आहे. तरीही कुणाचे मन दुखावले असतील तर दुखू द्या, मला फरक पडत नाही. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे चला होऊया व्हायरल, को पावर्ड बाय झोलगेट दंतमंजन. तर या शोचा रूल खूप सिंपल आहे. आपल्या समोर आहेत 3 जजेस जे ठरवणार आहेत कुठला कंटेस्टंट जाणार इंस्टावर व्हायरल. तर एवढा युनिक शो असल्यामुळे आपल्याला जजेस पण युनिकच पाहिजे. तर आपण स्वागत करू आपल्या पहिल्या जजचं, ज्यांनी केली आहे इंस्टा मध्ये PhD, वन अँड ओनली सुशांत सुतार. तर आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करू आपल्या दुसऱ्या जजचं, जे आहेत इन्स्टा अल्गोरिदम हेड, द वन अँड ओनली वेदांत गायकवाड. तर आता आपण स्वागत करू आपल्या तिसऱ्या जजचं, जे आहेत, हे कोणच नाही आहेत, त्यांचं नाव आहे यश चंदन शिवे. हम है सीधे साधे अक्षय अक्षय, हम है सीधे साधे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे चला होऊया व्हायरल, ज्यामध्ये आम्ही तिघं ठरवणार की कोण होणार इंस्टावर व्हायरल. आता तुम्ही म्हणता असाल, तुम्ही तिघं कोण रे ठरवणारे? तर आम्ही तिघं आहेत इंस्टा अल्गोरिदमचे मेंबर. तर आम्ही ज्याला ठरवून तो होणार व्हायरल, आणि ज्याला नाही ठरवणार तो जाणार त्याच्या घरी. तर तुम्हाला माहिती आहे, अरे ऐकून घ्या, चला बसून बोलूया. तर येस सर, पहिला कंटेस्टंट बोलून घेऊ. लय वेळ झाला, बोलून घ्या ना पटकन. पहिला कंटेस्टंट बोलून घ्या. येडे होतील सर. पहिला कंटेस्टंट या बरं. नमस्कार, मी सुंदर टकले. तर सुंदर टकले, फारच सुंदर असं नाव आहे तुमचं. बोला काय का तुम्ही कशा प्रकारे व्हायरल जाणार इंस्टावर? काय स्वप्न काय आहे तुमचं? सर, मी खूप जिम फ्रीक माणूस आहे. मी लोकांना डाएट बद्दल माहिती देत असतो आणि बरंच काही जिम वाल्यांना मी काय काय सांगत असतो, आणि माझ्या बॉडी सारखं बनण्यासाठी मी लोकांना टिप्स देत असतो. सुंदर टकले आपल्या या शोचे फर्स्ट कंटेस्टंट, जे की जिम रिलेटेड कॉन्टेंट टाकून इंस्टावर व्हायरल जाण्याचे स्वप्न बघत आहेत. तर चला आपण पाहूया त्यांच्या इंस्टा प्रोफाईल मधली एक रील. जर माझ्यासारखे बाईचे बनवायचे असेल तर हे फॉलो करा. तुम्हाला पण माझ्यासारखे काहीचे बनवायचे असेल तर हे फॉलो करा. तर नमस्कार मित्रांनो, जर माझ्यासारखी बॉडी बनवायची असेल तर फक्त जिमला जाऊन फायदा नाही, त्यासाठी चांगला डाएट पण पाळावा लागतो. तर मी खातो अंडी, केळी, प्रोटीन, क्रिएटिन. माझ्यासारखा डाएट तुम्ही पण फॉलो करा आणि बोला हेल्थ इज वेल्थ. अरे वा, काय छान रील बनवतात जिम रिलेटेड आपले सुंदर टकले. तर चला बघूया आपल्या जजेसचं काय मत आहे यांच्या कॉन्टेंट वर. कुणी आणले बाहेर काढायचे असे व्हिडिओ निघायला जाणार का? तुम्ही नाही सर, रिजेक्ट केले तुमच्याकडून, सरांकडून रिजेक्ट केलं. जाऊ लवकर आपल्याकडे नेक्स्ट कंटेस्टंट पण सर, खूप भारी भारी. तुम्ही थोडं पाणी घ्या सर. खूपच चिडलेले दिसतात. आपण नेक्स्ट कंटेस्टंटला बोलू सर. तुम्ही टेन्शन घेऊ नका सर, आपल्याकडे अजून भारी भारी कॉन्टेंट क्रिएटर आहेत सर. आपण तुम्ही बघून घ्या सर पहिले, अजून नका चिडू सर. नेक्स्ट कंटेस्टंट प्लीज. नमस्कार, बोला तुमचं नाव सांगा पटकन. माझं नाव प्रवीण चकणे. इथं अपंगांची मीटिंग भरली आहे का? फुकटा गाडी सेट ठेवली म्हणून कोण यायचं का बरं सर? चकले वाटत नाही का काय? बरोबर आहे. सर नाव नका बघू, नाव काम बघा. तो काय करतोय ते बघा ना सर. बरं हा चकणे, तुम्ही बोला चकणे बोला. मी इंस्टाग्रामवर कॉमेडी रील्स बनवतो आणि लोकांना हसवतो. प्रवीण चकणे जे आपले आहेत दुसरे कंटेस्टंट, जे बनवतात कॉमेडी रील्स आणि लोकांना हसवणे, हा त्यांचा ध्येय आहे. तर चला आपण बघूया त्यांच्या इंस्टा प्रोफाईल मधली एक रील. रुको जरा, सबर करो,
हे काय रे, काय बोलता तो तुम्ही? काय नाही तुझ्या कामाचं नाही ते. अरे काय राव, मित्राला सांगायचं नाही का तुम्हाला? तुझ्या कामाचं नाही. हा राव, तुम्ही असंच करणार, मित्राला सांगणार तुला का एकदा तुम्ही? सांगितलेलं कळतं का? तुझ्या कामाचं नाही. नाही, तुम्ही असंच आहे, तुमच्या ठेवा. अरे इकडे आयफोन मध्ये ना आय ट्रॅकिंगचं एक नवीन फीचर आलाय. आहे का तुझ्या कामाचं? सांग. काय राव तुम्ही, मस्करी घ्यायची का अशी? मी जातो घरी, मस्करी घेता ना अशी माझी. तुझ्यासाठी नव्हतं. अरे मस्करी नाही करत, तुझ्यासाठी नव्हतं. चल मग, चल चल चल. तुझ्यासाठी नव्हतं. चल निघ, निघ. तर मंडळी, तुमची व्हिडिओ बघून झालीच असेल, तर चला वळूया आपल्या जजेस कडे, बघूया त्यांचं काय म्हणणं आहे प्रवीण चकनेंच्या कॉन्टेंटवर. सर जरा जास्तच होते नाही ते पण नाही फुकटात ठेवले म्हणून कोणही घ्यायला लागले. अशी कॉमेडी रील बनवणारे व्हायरल जातील नाही. सर तुमचं बरोबर आहे सर, माझं तर तेच म्हणणं ना सर. असले कॉमेडी रील काय व्हायरल जातील का सर? काय चाललंय सर? काय भेटलं सर? काय चाललं काय? हा कॉमेडी करून व्हायरल जाणार, कॉमेडी करून व्हायरल जाणार. काहीतरी युनिक पाहिजे, काहीतरी युनिक. काय चाललंय? नाही टकले आणि चटणे दोघं तसलीच रे. हा काय चाललंय काय? अरे मला तुम्ही यायला पाहिजे काहीतरी युनिक कॉन्टेंट. मला हे आहे चकणे जातो बा चकणे. सर मला वाटते नाही का सगळे असले कंटेस्टंट आपण येऊन चूक केली. सर तुम्ही पुढचा कंटेस्टंट बोलवा सर. पुढचा बोलवा सर. पुढे जाईल नेक्स्ट कंटेस्ट. सांग मला नाव सांग तुझं. अरे नाव सांग सर. मी म्हणतोय ना सर, हे भंगार सर. मग अशी ते टकले चकणे आणि हा कोणाला आता नाव पण सांगायला तयार नाही सर. मी म्हणतो आपण जाऊ सर इथून, नाही का? हे लय होत आहे सर. चंगड़ा बोले कू आम्ही कुत्र्यासोबत बराबरी करत नाही आणि वाघ जरी मध्ये आला ना तरी वाघालाही सुट्टी नाही. चंगड़ा बोले कू चंगळ्या द वन अँड ओनली इन्स्टा किंग. खरं तर याची गरज नाहीये, तरी पण आपण बघूया चंगळ्याच्या इन्स्टा प्रोफाईल मधली एक रील. भीती एवढी निर्माण केली आहे की लोक बंदूक नाही काय झालं डोळे बघून घाबरते. चंगड़ा बोले कू. हा काय कॉन्टेंट आहे हा मला तर कळला नाही. तरी चला आपण बघूया आपल्या जजेसचं काय म्हणणं आहे याच्या कॉन्टेंटवर. सर हाच पहिला का आपल्याला? सर हाच की सर. हा नाही पण कोण सर? यू सिलेक्टेड. चंगड़ा बोले कू. हाच पहिला का? भगवान कोण होतं, कुठं होता असं काय माहित पण नाही. आपल्या शोला आला सर, आपल्या शोला. सर थँक्यू. सिलेक्टेड. सिलेक्टेड. तुम्ही आता पुढे या. हा नाही तो कोण व्हायला जाणार सर? आपण जाणार. किती भारी आहे सर हा. काय डायलॉग घेतलाय मी. एक नंबर नाच. सर आपण पण नाव ठेवतो बरं का सर. कंटेस्टंट आहेत बाहेर. सर सर तुम्ही खूप सावडून घ्या. काय नाही कोण अजून एखादं बाहेर असायचं. हो का? त्याच्याकडे मस्त शब्द आहे. नेक्स्ट कंटेस्टंट प्लीज. हा याचा. नमस्कार, माझे नाव सुनील नागे. मी मोटिवेशनल स्पीकर आहे. मी लोकांना मोटिवेट करतो. सुनील नागगाळे नाव जरा युनिकच आहे, पण कॉन्टेंट तसा युनिक आहे का ते आपण बघूच आता. पण त्या अगोदर वेदांत सरांचा एक प्रश्न राहिलाय, तो आपण बघून घेऊया. तर नागगाळे सांगा तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्हिडिओ बनवणार, लोकांना मोटिवेट कसं करणार? मोटिवेशन तुमचं हे आवड दिसते ना, मग सांगा कसं मोटिवेट करणार, एक उदाहरण दाखवा आम्हाला. ते उदाहरण दाखवण्यासाठी चला आपण वळूया सुनील नागगाळेच्या इन्स्टा प्रोफाईलवर. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गद्दार जास्त मिळाले, परके कमी आपलेच जास्त निघाले. अरे वा, खूपच मोटिवेट केलंय आपल्याला सुनील नागगाळे यांनी. तर चला बघूया आपल्या जजेसचं काय म्हणणं आहे यांच्या कॉन्टेंटवर. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गद्दार जास्त मिळाले, परके कमी आपलेच जास्त निघाले. ए थांब बाबा थांब, नको मोटिवेट करू. थांब थांब. असलं मोटिवेशनल असते स्वतःला करते का आपलं. सर नाही मला ह्याला काढून टाका. काहीच काढून टाकतो. थांबच आहे. ह्याला असं नाही बाहेर काढायचं. मग कसं ह्याला ना आपण दाखवून बाहेर काढू. ह्याला दाखवूच. हा, कशी दाखवून बनवायची, कसं लोकांना मोटिवेट करायचं ह्याला दाखवूच.
तुला दाखवतो थांब मोटिवेशन काय असतं ना दाखवतो. चल. अरे बापरे, आपले जज स्वतः दाखवणार आहेत की मोटिवेशन करायचं कसं, ते पण इन्स्टावर. तर चला आता बघूया मोटिवेशन बाय जजेस. मित्रांनो, आयुष्यात एकच काम करा, आई बापांचं नाव मोठं करा. कळलं का मोटिवेट कसं करायचं लोकांना? तू करतो ते चुकीचं आहे. पुढच्या वेळेस ये बघू, तुझा व्हायरल द्यायचा चान्स आहे. चल बाळा घरी जा. चल 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 चल. अरे वा, आपल्या वेदांत सर आणि सुशांत सरनी काय मोटिवेट केलंय बरं का. सर कसं होतं मोटिवेशन? अशीच व्हायरल जायला नाही. तेच असलं ते काही कामच नाही. सर लय बोर होते बरं का आता. एंटरटेन करणार आम्हाला पण बाहेर कोणतरी कंटेस्टंट आहे का तो गाण्यावर काहीतरी? आपण सर सर बोलून घ्या ना. कुठं होता सर? काय माहिती लवकर येतो. पुकी डॉन यांना काही इंट्रोडक्शनची गरज नाहीये, तरी पण आपण बघू यांच्या इन्स्टा प्रोफाईल मधली एक रील. डान्स केलाय आपल्या कंटेस्टंटनी आणि त्यासोबतच आपल्या सुशांत सरनी सुद्धा. तर चला बघूया आपल्या जजेसचं काय म्हणणं आहे यांच्या कॉन्टेंटवर. तुमच्यातली कला कळली आता. तुम्ही म्हणते सिलेक्ट करा सर. माझ्या डॉक्टर ना याच्यासाठी एक नवीन नाव पण आहे. आपण घेतलं नाही का डॉन म्हणून. डॉन पण साधा डॉन नाही. पुकी डॉन. पुकी डॉन. पुकी डॉन सर ते कंबर त्यांची सर काय काय नाचते सर. त्याला सिलेक्ट करू. तुम्ही म्हणताय पण नाही केलंच नसतं सर. सिलेक्ट सर सिलेक्ट. तुम्ही सिलेक्ट. बघता बघता आपण खूप सारे कंटेस्टंट सिलेक्ट केले. आता पुढच्या चॅनलला कॅन्सल नको. आता कुठे सिलेक्ट करायची पास झालं नाही. त्याचं बघून तरी बघून घेऊ. तुम्ही म्हणताय बघून. चला नेक्स्ट कंटेस्टंट नाव आहे. हा ये चल चल. भैया गायकवाड. आता तुम्ही म्हणत असाल इंट्रोडक्शनच्या अगोदरच तुम्हाला नाव कसं माहिती? तर ह्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. तर मी काय चीज आहे? बोल नाव काय तुझं? मला माहित नाही का तुला? अख्ख्या महाराष्ट्राला माहिती की मानव. अरे बापरे, भैया गायकवाड चक्क जजेसला नाव सांगायला तयार नाहीये. वेदांत सर तर खूप चिडलेले दिसतात. त्यांनी डायरेक्ट प्रश्न विचारलाय भैया गायकवाडला, आम्ही तुम्हाला सिलेक्टच का करू, ह्याचं कारण सांगा. तर चला बघूया भैया गायकवाड याचं उत्तर काय देते तिथे. तुम्हाला सिलेक्ट करणार का? काम फोन लावतो 1 मिनिट. त्याला फोन लावायचे, त्याला फोन लावा. आम्हाला काही फरक पडत नाही. लाव. मला फोन लावते. बघू चालू. कुणाला फोन लावते? हा लाव. हॅलो. हॅलो. हा भैया गायकवाड बोलते, किंग नगर ग्रुपचा अध्यक्ष. हा बोला ना भैया. हा इथं शो मध्ये आलतो. चला होऊया व्हायरल शो मध्ये. हा हा आमचा शो आहे. हा ते सिलेक्ट करत नाही म्हणतात ते. कोण बसलंय समोर तुमच्या? हा 3 जण बसले पुढं. भैया तुम्ही काळजी घेऊ नका, तुम्हाला सिलेक्ट करणार म्हणजे करणार बघा तुम्ही आता. हा चला सांगा जरा त्यांना नाही का. हा चालते भैया, तुम्ही काळजी करू नका. त्यांना आत्ताच फोन लावतो, त्यांना सांगतो कोण आहे तुम्ही म्हणून. काय येऊ तिथं? नको 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 सांगतो भैया, नका काळजी करू. तुम्ही कशाला येत आहे? हा चालेल. हा चालेल. तर काय कोणाला फोन लागेल ते? तिघांना फोन लागेल ते काय? तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी कोण आहे? ते नाव द्यायचं. मी इंस्टाग्रामला एकदम हेड आहे. कोण असणार सर? इंस्टाग्राम मॅनेजर. हॅलो. काय सर इथंच आमच्या समोरच सर. त्यांना सिलेक्ट करू का? त्याला सिलेक्ट करू.
हा सर 2 सेकंड सर 2 सेकंड सिलेक्ट करतो सर त्यांना. हा सर शिका सर नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. चालतंय सर ठेवतो सर. हा कळालं का आता कोणी मी का 4 दिवशी ते बाहेर भेटला राहतो तर बरं नाही. चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा. आणि या व्हिडिओला आपण एक छोटंसं लाईकचं टार्गेट ठेवलंय 100 लाईकचं टार्गेट. ते पूर्ण करा. आपण या व्हिडिओचा पार्ट 2 सुद्धा आणू ज्यामध्ये न्यू क्रिएटर्स टोटल मज्जा फुल एन्जॉयमेंट हा. असणार. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा जय महाराष्ट्र.